नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण तामिनी घाट देवकुंड वॉटरफॉल या ठिकाणी चाललो आहोत. खूप दिवसानंतर फिरण्याला संधी मिळाली. मागच्या आत्ता गेलेल्या उन्हाळ्यामध्ये खूप तापमान जास्त असल्यामुळे फिरता आलं नाही आम्हाला. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांचा लाडका पाऊस आला लागलेला आहे. त्यामुळे आम्ही आत्ता तामिनी घाट देवकुंड वॉटरफॉल या ठिकाणी फिरण्यासाठी चाललो आहोत. तर माझ्यासोबत तुषार पाळके, गणेश जाधव, सुजित जाधव आणि प्रवीण डवळे असे आम्ही 5 जण आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मिळतंय देवकुंड वॉटरफॉल. मित्रांनो, या ठिकाणी ट्रॅकला आम्ही सुरुवात करतोय. पाऊस खूप आहे इकडे आणि गर्दी पण खूप आहे. तर चला, व्हिडिओ शेव पण नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. तर इथे पर पर्सन 200 रुपये फी आहे. प्रत्येकाला एका 200 रुपये तिकीट आहे. तुम्ही बघू शकता. पर पर्सन 200 रुपये तिकीट. असं एक बँडेज मिळतं प्रत्येकाला. 200 रुपये तिकीट एका जणाची. सवाल है जीना फिलहाल है, खाना बदोशियों पे ही जाने क्यों. इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. कार्यकर्ते आमचे थकलेले आहेत, पण नाद पुरा करायचा देवकुंड वॉटरफॉलचा. अशा प्रकारे जाताना खूप प्रकारचे ओढे मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता. बूंदों पे नहीं गहरे समंदर पे. ओ, 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 इलाही मेरा जी आए आए. सुरंग सी बागी उड़ान पे ही ना जाने क्यों. इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. या ठिकाणी 4 किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण झालेला आहे आणि राहिला तो अजून 4 किलोमीटरचा ट्रॅक आहे. टोटल 8 किलोमीटरचा देवकुंड ट्रॅक आहे. कुठे जाऊ नका मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा.
काय नाही म्हणता, देवकुंड वॉटरफॉलचा ट्रॅक खूपच लांब आहे. काय इकडचं दमलेलं आहे सगळे, पण मस्त वाटलं. पाऊस असल्यामुळे एन्जॉय खूप केला. आता आलाय जवळ तो देवकुंड वॉटरफॉल, लवकरच आपल्या सेवेत. हा आहे देवकुंड, महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर धबधबा. मित्रांनो, अशा प्रकारे आमचा देवकुंड वॉटरफॉल ट्रॅक पूर्ण झालेला आहे. आणि आम्ही चहा पिण्यासाठी येताना आजीबाईकडे थांबलो. त्यांनी एक नंबर चहा बनवला होता, गरम चहा, कडक चहा. आम्ही सगळ्यांनी घेतला आणि थेट अंडा भुर्जी खायला खाली आलो. थोडंसं खाल्ल्यानंतरनं पोटामध्ये भर पडली, तेव्हा सगळ्यांना बरं वाटलं आणि इथून थेट घराचा रस्ता पकडला. आम्हाला घरी यायला खूप उशीर झाला. रात्री 12 वाजले. तेव्हा मी सासवडमध्ये जेवणासाठी थांबलो. हॉटेल चुलमटण. मस्तपैकी जेवण केलं. मित्रांनो, तुम्ही पण अवश्य भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.